खरंच एक इंटरेस्टिंग जर्नी असणार आहे, की एक मेकॅनिकल इंजिनिअर जेव्हा एक ॲडव्होकेट होतो आणि लीगल कन्सल्टंट होतो, तर तेव्हा काहीतरी नक्कीच खूप जास्त काही इंटरेस्टिंग करिअर असेल. टेक्नॉलॉजी, लॉ आणि एआय तसं बघितलं तर 3 वेगवेगळे व्हर्टिकल्स. तिघांचा जर का एकत्र आपण वापर करायचा म्हटला, तर तुमचं याच्यावरती काय ओपिनियन आहे? एआयची जर का आपल्याला माहिती करून घ्यायची किंवा शिकायचं असेल, तर योग्य वय काय? नमस्कार. स्वागत आहे आपलं MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या या पॉडकास्टमध्ये. आजच्या पॉडकास्टमध्ये जे गेस्ट आहेत, ते मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेस केलंय आणि नंतर चक्क लॉचं शिक्षण घेतलंय. मग जाणून घेऊया त्यांच्या या करिअरच्या प्रवासाबद्दल. इंजिनिअरिंग ते ॲडव्होकेट. आजच्या आपल्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत, ते वर्ल्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे लीगल कन्सल्टंट आहेत. स्वागत करूया आपण ॲडव्होकेट सागर दीपक गिरी यांचं. सागर सर, नमस्कार आणि स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये. Namaskar, sir. Thank you so much, sir, for the inviting me. And it's my privilege to be here and share my journey with you. Thank you so much, sir. खरंच एक इंटरेस्टिंग जर्नी असणार आहे, की एक मेकॅनिकल इंजिनिअर जेव्हा एक ॲडव्होकेट होतो आणि लीगल कन्सल्टंट होतो, तर तेव्हा काहीतरी नक्कीच खूप जास्त काही इंटरेस्टिंग करिअर असेल. सुरुवातीला ते समजून घ्यायला आवडेल, की लीगल कन्सल्टंट म्हणजे नक्की काय असतं? Yes. सर, हा माझा जो प्रवास आहे, तो सुरू झाला 2019 मध्ये, जेव्हा मी MITमधनं ग्रॅज्युएट झालो. मेकॅनिकल इंजिनिअरचं स्वप्न होतं आधी. त्याआधी मी डिप्लोमा केला होता आणि नंतर मेकॅनिकल इंजिनिअर होऊन कुठेतरी चांगल्या कंपनीत प्लेस व्हायचं एक आधी स्वप्न होतं. पण 2017-18 मध्ये मी बघितलं की IAS किंवा सिव्हिल सर्व्हिस प्रिपरेशन पण एक ऑप्शन आहे. मग मी असं ठरवलं की आपण CSEसाठी का नाही प्रिपेअर करायचं? का क्लास 1 अधिकारी नाही बनायचं? नंतर मी 2018-19 मध्ये सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनची प्रिपरेशन स्टार्ट केली. कॉलेजमध्ये असतानाच मी प्रिपेअर करायचो. नंतर 2020, 21 आणि 22 मी 3 अटेम्प्ट CSEचे दिले. नेहमी एकच रिझल्ट यायचा, ते म्हणजे प्रिलिम्स नॉट क्वालिफाईड. थोडं डिमोटिव्हेट झालो आणि तोच तो वेळ होता, की मला माझा प्लॅन बी सर्च करायचा होता. कारण 3 अटेम्प्ट निघून गेलेले होते. जास्त वेळ पण नव्हतो टाकू शकत. नंतर मी आणि दादा एक दिवस सहज म्हटलं, "चल चहा पिऊन येऊ." तर चहा पिताना त्यांनी मला प्रश्न विचारला, की "आता म्हणे CETचे फॉर्म निघालेत, तू लॉ का नाही करत?" आणि तोच एक टर्निंग पॉइंट होता माझ्या लाईफमधला, जिथनं मला एक वेगळं वळण मिळालं. नंतर चहा पिता-पिता मी विचार केला, की "हां यार, हे पण एक प्लॅन बी असू शकतं." जेव्हा माझं ग्रॅज्युएशन झालं, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये फेल्युअर आलं. त्यानंतर माझ्यापुढे 3 ऑप्शन होते. एक तर ITचे तेव्हा ITचे क्लास करून ITमध्ये जाणं. दुसरं होतं लॉ करणं आणि तिसरं होतं MBA. जे मला दादांनी लॉचं सजेशन दिलं होतं. आणि त्याचं ते मार्गदर्शन आज जेव्हा मी स्वतःला पाहतो, तेव्हा ते समजतं की किती महत्त्वपूर्ण आणि तो किती इम्पोर्टंट डिसिजन होतं माझ्या लाईफमध्ये. नंतर सर मी CET दिली. स्कोअर पण चांगला आला आणि मला नवलमाल फिरोदिया लॉ कॉलेज मिळालं, जे पुण्यातलं सेकंड बेस्ट कॉलेज आहे आफ्टर ILS. तिथे फर्स्ट इयर केलं मी. फर्स्ट इयर नंतर मी लगेच इंटर्नशिपकडे वळलो. मला चांगल्या लॉ फर्ममध्ये इंटर्नशिप पण मिळाली. नंतर मी तिथे 6-7 महिने इंटर्नशिप केली. तिथल्या सरचं पण खूप चांगलं मार्गदर्शन लाभलं आणि जेव्हा मी फर्स्ट तिथे माझ्या करिअरमधला, लॉमधलं जेव्हा मी फर्स्ट पेटिशन ड्राफ्ट केलं, तेव्हा त्यांनी मला कॅबिनमध्ये बोलावलं आणि बोललेत, की "बाळा, तुझं बॅकग्राऊंड काय आहे? मला सांग एकदा काय आहे तर." त्या काळी मी सायबर लॉचा डिप्लोमा पण जस्ट संपला होता माझा. नंतर मी त्यांना सांगितलं, की मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे. तर ते हसलेत आणि म्हणे, की "फ्युचर खूप आहे म्हणे तुझ्यासाठी इकडे." आणि जेव्हा मी फर्ग्युसनमध्ये जायचो, माझ्या कॉलेजला जायचो, तिथे जे लॉ स्टुडंट ते BA, BCom, पॉलिटिकल सायन्स बॅकग्राऊंडचे होते. क्लासमध्ये मी एकटा मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून बसलोय. पण मला जे मोटिव्हेशन आलं किंवा जी माझ्यात जी स्ट्रेंथ आली, ती फक्त मेकॅनिकल इंजिनिअरमुळे आली. त्या मेकॅनिकल इंजिनिअरनी माझा कॉन्फिडन्स वाढवला. माझ्या माइंडमध्ये इनोव्हेशन आणलेत, ज्याचा आज पण मला खूप खूप फायदा होतो. आणि त्यानंतर सर मी इंटर्नशिप सोडून रिअल इस्टेटमध्ये थोडं एक्सप्लोर करायचं ठरवलं.
रिअल इस्टेटमध्ये मी 6 ते 8 महिने इन्व्हेस्ट केलेत. तिथे पण बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्यात, नवीन-नवीन गोष्टी शिकायला मिळाल्यात. कारण ही फील्ड अशी होती, की माझ्यासाठी पूर्ण नवीन होती. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा मी कायदे, रूल्स, रेग्युलेशन्स, सेक्शन्स सगळं काही नवीन. जे पण वाचायचो ते एक वेगळी थॉट प्रोसेस तयार व्हायची, की अरे असं पण असतं. मग नंतर मी रिअल इस्टेटमध्ये 6-7 महिने जॉब केला आणि नंतर मला व्हॅकन्सी दिसली, की वर्ल्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये ॲज अ लीगल इंटर्न व्हॅकन्सी ओपन आहेत. मग मी सहज तिथे इंटरव्ह्यू द्यायला गेलो आणि त्यांनी माझं सिलेक्शन केलं. हा सगळा प्रवास होता एल-एल-बी सेकंड इयरपर्यंत. थर्ड इयरमध्ये माझी एंट्री झाली वर्ल्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये. 3 महिने मी तिथे इंटर्नशिप केली. 3 महिन्यानंतर त्यांनीच मला बोलावलं आणि बोललेत, की "आम्ही तुला लीगल कन्सल्टंट म्हणून घेऊ इच्छितो." आणि त्यांचं जे काम होतं, ते माझ्या बॅकग्राऊंडशी लिंक होतं. जसं की आता मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे. ते जे काम करतात, ते टेक प्लस लॉ होतं. तर मी विचार केला, की म्हटलं या फील्डमध्ये मी कुठेतरी पुढे जाऊ शकतो. आणि तीच ती वेळ होती, जिथे मी स्वतःला वेगळ्या डायरेक्शननी पाहत गेलो. जिथे लीगल आणि टेक्नॉलॉजी यांचं मिक्सचर मी पाहिलं आणि त्यात मी इनोव्हेशन आणत गेलो. आणि सर आज पण मी तिथेच काम करतो. Lottery.ai त्यांचं एक जे डिपार्टमेंट आहे, पॅरेंट डिपार्टमेंट म्हणू शकतो आपण. तिथे मी आज लीगल कन्सल्टंट म्हणून काम करतो. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं बेसिक शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर लॉचं शिक्षण घेतलं. मग कुठेतरी रिअल इस्टेटमध्ये काम केलं आणि आता लीगल कन्सल्टंट. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं जे काही शिक्षण घेतलं, त्याचा उपयोग आत्ताच्या जे काही प्रोफेशन त्याच्यामध्ये काही होतो का? येस सर. आता जिथे आम्ही काम करतो ना, ते एक आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करतोय. जे एक लॉ आणि टेक्नॉलॉजी, लीगल प्लस त्याच्यामागे जे पण बॅकएंडला जे टेक्निकल थिंग्स चालतात, त्या समजणं मला खूप ईझी झाल्यात. त्यामुळे आम्ही जे पण प्रोव्हाईड करतो, त्यात काय-काय चेंजेस आणू शकतो किंवा काय-काय नवीन इनोव्हेशन आणू शकतो, हे कळायला खूप सोपं झालं. ते म्हणजे फक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंगमुळे. लॉजिकल रिझनिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग येस. किंवा जनरल ॲप्टिट्यूड्स हा जो काही इंजिनिअरचा तयार होतो, त्याचा पण मला वाटतं कुठेतरी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा एनालिटिकल थिंकिंगच्या लॉमध्ये कुठेतरी उपयोग झाला असेल ना? येस, नक्कीच सर. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा खूप मोठा. त्यानंतर येतं कम्युनिकेशन स्किल, ज्या इंजिनिअरिंगमध्ये डेव्हलप झाल्या होत्या आणि लॉ फील्डमध्ये कम्युनिकेशन स्किल इज मोस्ट इम्पोर्टंट. त्याला तुम्ही साइडला ठेवूच नाही शकत. आणि नंतर इनोव्हेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह जे आपण इंजिनिअरिंगमध्ये शिकतो. प्रत्येक वेळेस आपण काही ना काही इनोव्हेशन तो पर्स्पेक्टिव्ह मला इथे खूप कामा आला. आता ही जर्नी जी काही आपण बघितली, की इंजिनिअरिंग, सिव्हिल सर्व्हिसेस आणि रिअल इस्टेट आणि आता कन्सल्टंट म्हणून. तर याच्यामध्ये असं कुठेतरी होतं का, की आपला एक पर्स्पेक्टिव्ह किंवा आपली इमेज कुठेतरी ट्रान्सफॉर्म होते किंवा ती ट्रान्सफॉर्म करावी लागली, येस. असं काही होतं का? सुरुवातीला सर जेव्हा मी सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झामिनेशनची प्रिपरेशन करायचो, तेव्हा तो एक पर्स्पेक्टिव्ह होता, की क्लास 1 अधिकारी, एक ऑफिसर बनायचंय आणि जनतेसाठी या इंडियासाठी काहीतरी करायचंय. जेव्हा मी लॉमध्ये गेलो, पर्स्पेक्टिव्ह तोच होता, रूट चेंज झाला. रूट हा झाला, की इथे मला जस्टिससाठी काम करायचंय. ज्यांना इनजस्टिस होते त्यांच्यासोबत त्यांना मला जस्टिस द्यायचंय. डि अच्छा. डिरेक्शन्स थोड्या बदलल्यात. मग आता या प्रवासामध्ये, करिअरच्या प्रवासामध्ये असं कुठेतरी एखाद्या वाटलं का, की मला कोणीतरी मेंटरची गरज आहे किंवा कोणीतरी गुरु पाहिजे, की जे मला गाईडलाईन्स देतील आणि मग मला पुढे घेऊन जातील. तुम्ही तर म्हटला भावाने मार्गदर्शन केलं. पण अजून कोणी काही होतं का मेंटरशिपमध्ये या प्रवासात? सर्वात मोठं माझं मेंटर होतं सर, ते म्हणजे माझं फेल्युअर. जे सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनमध्ये आलं होतं. 3 अटेम्प्ट दिल्यावर जे डोळ्यापुढे दिसायचं, की प्रिलिम्स नॉट क्लिअर्ड. कुठेतरी स्वतःवर डाऊट यायला लागला, की मी करू शकणार नाही. आता काय करायचं? जर का माझ्याने ही एक्झाम क्लिअर नव्हत्या, तर पुढे काय? रूममध्ये आलो तर ते सगळ्या नोट्स दिसायच्यात आणि कधी-कधी अक्षरशः रडायला यायचं, की आपण एवढे एफर्ट्स घेतोय, तरी पण आपलं सिलेक्शन नाही होतंय. साधी आपण प्रिलिम्स क्लिअर नाही करत तर फेल्युअर सगळ्यात मोठं माझं रिझन होतं, की त्यामुळं मी पुढे गेलो. नंतर सर मेंटरशिपमध्ये माझा दादा खूप हेल्प करतो आणि प्रत्येक वेळी जर का काही सोल्युशन लागलं, तर मी पहिले त्यालाच बोलतो. त्याचा खूप मोठा सपोर्ट आहे. परत घरच्यांची एक मेंटरशिप वेगळीच असते. घरच्यांनी मला आजपर्यंत कोणतंच प्रेशर दिलेलं नाही, की तुला हेच करायचंय.
तू यू-पी-एस-सी करतोय, 3 अटेम्प्ट झालेत, अजून प्रिलिम्स नाही, दुसरं काहीतरी बघ. घरच्यांच्या सपोर्टमुळे मी स्वतःला एक्सप्लोर करत गेलो आणि नंतर लॉमध्ये पण मी जे आतापर्यंत जे केलंय ते फक्त त्यांच्यामुळेच आहे. आणि आता पण खूप मेंटरशिप मिळते, जसे की वर्ल्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे जे आमचे सी आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत मिस्टर जिशान पठाण सर. त्यांची एक मेंटरशिप आहे आणि खरंच त्यांच्या अंडर या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची एक मजाच वेगळी आहे. कारण ते पण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, मी पण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड. जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आमचे विचार मॅच होतात आणि काहीतरी एक वेगळं इनोव्हेशन आम्ही आणतो आमच्या लीगल जे पण आता आम्ही ज्यात पण काम करतोय त्यात. कॉलेजच्या दिवसांबद्दल जर का बोलायचं म्हटलं तर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा लॉ शिकायला गेलात, परत एकदा कॉलेजमध्ये प्रवेश. तर असं कुठेतरी अशी कॉलर ताठ केली का, की मी इंजिनिअर, मी बाकीचे विद्यार्थी आर्ट्स, कॉमर्स किंवा पॉलिटिकल सायन्समधनं आले, मी इंजिनिअरिंगमधनं आलो. काहीतरी कटिंग एज होता का, की मी वेगळा बाकीच्यांपेक्षा असं काही होतं का? येस सर. 2019 मध्ये जेव्हा मी ग्रॅज्युएट झालो, त्यानंतर कॉलेजचा संपर्क तुटला होता. कॉलेज नव्हतं. नंतर 3 वर्ष यू-पी-एस-सी केली. फक्त लायब्ररीत जायचो आणि घरी यायचो. नंतर जेव्हा लॉला ॲडमिशन घेतली, आधी वाटायचं की यार आपलं एज तर नाही वाढून जाणार लॉ कंप्लीट होईपर्यंत. थोडंसं आधी काही दिवस नर्व्हस होतो. पण जसं मला समजले की लॉ ही एक इनोव्हेटिव्ह फील्ड आहे, नाहीतर आपण खूप काही एक्सप्लोर करू शकतो. तर मग माझा इंटरेस्ट वाढत गेला आणि मला तो कॉन्फिडन्स पण येत गेला. जेव्हा पण मी स्टाफसोबत बोलायचो, टीचरसोबत बोलायचो, तर त्याला कळून यायचं की ह्याचं बॅकग्राऊंड काहीतरी वेगळं आहे. ते मला विचारायचे की "तू कोणत्या बॅकग्राऊंडचा आहे?" जसं की मी तुम्हाला सांगितलं इंटर्नशिपमध्ये गेलो, त्यांनी मला लगेच बॅकग्राऊंड विचारलं. आणि जेव्हा मी मेकॅनिकल इंजिनिअर सांगायचो, त्यांचा पहिलाच प्रश्न राहायचा की "मेकॅनिकलमधून लॉमध्ये का? हे ट्रान्सफॉर्मेशन तू का आणलंय स्वतःत? आणि इकडे येऊन तुला काय करायचंय नेमकं?" बऱ्याच वेळा असं व्हायचं की ते म्हणायचे की "कोर्टात खूप स्ट्रगल आहे किंवा खूप डायव्हर्सिफाईड फील्ड आहे. यात एकच तुला नीच पकडावं लागेल." बट तसं मला काही जाणवलं नाही. जेव्हा तुम्ही प्रिपेअर्ड करता, ते तुमच्यात सेल्फ कॉन्फिडन्स तयार करत राहतो. जसं की आता मला यू-पी-एस-सीत 3 गोष्टी खूप समजल्या. एक म्हणजे पेशन्स. खूप पेशन्स ठेवावं लागतं. वर्षभर अभ्यास केल्यानंतर कुठे एकदा तुम्ही प्रिलिम्सला अपीअर्ड होता. त्यानंतर दुसरं असतं रिजेक्शन. प्रिलिम्स दिली त्यानंतर तुमचं क्वालिफाईड नाही झालं ते एक रिजेक्शन. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मला शिकवलं की सेल्फ अवेअरनेस. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कोणती गोष्ट कधी करायची आणि कोणाची मेंटरशिप घ्यायची कोणाला विचारायला पाहिजे आता काय करायचं. हे 3 स्टेप्स तर खूप इम्पोर्टंट असतात. कदाचित ते अपयश पचवण्याची ताकद वगैरे जे म्हणतात, ती पण कदाचित तयार झाली असेल त्यावेळेस. येस सर. यू-पी-एस-सीने मला स्वतःला खूप स्ट्रेंथ दिली. जे अपयश यायचं, तेव्हा ते अपयश वाटायचं. पण आज मी जे आहे ते त्याच्यामुळेच आहे. त्या अपयशामुळेच आज मी इथपर्यंत आलोय. आणि स्ट्रगल इज नॉट फ्रॉम द स्टार्टिंग. यू हॅव टू म्हणजे जेव्हा पण तुम्ही स्ट्रगल करता, तर तुमचा पास्ट एक्सपिरियन्सपासून चालू होतो. पास्ट लर्निंगपासून चालू होतं. तुम्हाला स्क्रॅचपासून स्टार्टिंग करायची गरज नाही पडत कोणती पण गोष्ट. जेव्हा फेल्युअर येतं, तुम्ही त्याच्या पुढे जर का काही करत असाल, तर ते तुमचा पास्ट एक्सपिरियन्स असतो. ज्यातून तुम्ही लर्निंग घेता आणि पुढे जाता. तर या सगळ्या गोष्टी मला खूप हेल्प झाल्यात. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी विचारावीशी वाटते, की बऱ्याचदा लोकं स्कोप, करियर याबद्दल चर्चा करतात आणि समजा आपण या फील्डमध्ये, लॉच्या फील्डमध्ये करियरची चर्चा करायची म्हटली, तर असं काहीतरी चित्र आहे का, की आता आपण बघतो भारतामध्ये लाखो केसेस आज पेंडिंग आहेत. येस. म्हणजे याचा अर्थ ॲडव्होकेट व्हायला किंवा जज व्हायला फारच मोठा स्कोप आहे. आपण समजा जजेसची संख्या वाढवली किंवा ॲडव्होकेटची संख्या वाढवली आणि बिल्डिंग जास्त तयार केल्या कोर्टच्या, तर मग ह्या सगळ्या ज्या पेंडिंग केसेस ह्या पटापट सॉल्व्ह होतील, असा काही स्कोप आहे का? हं. सर आजच्या 2025 मध्ये सुप्रीम कोर्ट आणि ऑल ओव्हर इंडिया मिळून 5 करोड केसेस पेंडिंग आहेत. जर का तुम्ही संख्या ही पाहिली, जजेसची संख्या वाढतोय म्हटलं तरी पण एवढ्या केसेस सॉल्व्ह होणं खूप डिफिकल्ट आहे और खूप वर्ष लागतील. त्यासाठी सर माझ्या मते एकच सोल्युशन आहे ते म्हणजे टेक्नॉलॉजी. आपण जर का टेक्नॉलॉजीला जर का कुठेतरी फिट बसवलं आणि जर का त्याचा जर का योग्य वापर केला, तर या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला मिळेल. जसं की सर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एआय टूलबद्दल ज्यावर आम्ही काम करतोय. ज्याचं नाव आहे Lottery.ai. हे टूल सर एक आम्ही हेच जो व्ह्यू होता, की पेंडिंग केसेसचं कसं, एखादे जे सीनियर ॲडव्होकेट आहेत, ज्यांना लीगल रिसर्चला 2-2, 3-3 तास लागतात, त्यांचं कसं? ड्राफ्टिंगसाठी 1-1, 2-2 दिवस लागतात. मग या सगळ्यांचं सोल्युशन काय? तर हेच सोल्युशन आम्ही घेऊन आलोय Lottery.ai मार्फत.
जे इंडियाचं फर्स्ट इंडिजिनियस एआय टूल आहे. आत्ता लीगल सिस्टममध्ये आलंय आणि त्याचं असं आहे, की तो तुमचा लीगल रिसर्चचा टाईम रिड्यूस करतो. लीगल ड्राफ्टिंग तुम्हाला विदिन मिनिट रेडी करून देतो आणि त्याचं एक बेनिफिट असं आहे किंवा आपण एक असं म्हणू शकतो, की ते फीचर्ड असं आहे, की सपोज माझ्याकडे एखादा क्लायंट आला, त्याची जर का एक स्पेसिफिक केस असेल, मी ती केस जसच्या तशी आमच्या टूलवर टाकणार lottery.ai वर आणि ते टूल मला त्याच्या केसचं पूर्ण ड्राफ्ट रेडी करून देणार विदिन अ मिनिट. अच्छा. तर हा सगळ्यात मोठा फायदा आहे आणि याचाच यूज जर का झाला इन फ्युचर टेक्नॉलॉजीसोबत, तर मला वाटते की या सगळ्या पेंडिंग केसेस कमी होतील. आता जर का आपण पुण्यात जर का पाहिलं, 5,00,000पेक्षा केसेस आहेत ज्या 10 वर्ष जुन्या आहेत. तर या सगळ्यांसाठी एकच सोल्युशन आहे, जजेसची संख्या वाढवून पण लिमिटेशन येतात. त्यांना एनालिसिस करायला, त्यांची थिंकिंग कॅपॅसिटी और त्यांचं जे पण वर्क स्ट्रेस असतं, या सगळ्यात हे केसेस लवकरात लवकर सॉल्व्ह होणं मला थोडं अवघड वाटते. इम्पॉसिबल नाहीये, बट थोडं अवघड आहे. त्यासाठीच एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर का वापर केला आपण, जे स्पेसिफिकली इंडियन लीगल सिस्टमसाठी बनवलेलं आहे. इंडियातच यूज होतंय. त्याचा जर का वापर केला तर कुठेतरी ही गॅप कमी होऊ शकते. तुम्ही म्हणाल की lottery.ai हे पहिलं इंडिजिनस इंडियामधलं एआय टूल आहे, येस. की जे खास वकिलांकरता बनवलंय. पण एक वकिलांच्या पर्स्पेक्टिव्हने विचार नाही केला आणि एक सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर अनेक एआय टूल आहेत, जसं की ChatGPT आहे, Gemini आहे. मग ते सुद्धा सपोर्ट करेलच की वकिलांना. मग त्याच्याकरता lottery.ai कशाला पाहिजे? येस. सुरुवातीला सर काही वर्षापूर्वी कॉम्प्युटर आलेलं. जे त्यावेळेसचे लोकं होते त्यांनी विरोध केलेला, की आम्ही नाही यूज करणार. आता काय, आता प्रत्येकाच्या डोळ्यासमोर कॉम्प्युटर आहे. प्रत्येकजण यूज करतोय. त्यानंतर एम-एस-सी-आय-टीचे कोर्सेस आलेत. त्याला पण लोकांनी विरोध केला, की काही गरज नाही किंवा अवघड जायचं. ज्यांचं एज आहे किंवा ज्यांना खूप एज आहे किंवा जे एक्सपिरियन्सवाले आहेत, जुने ॲडव्होकेट किंवा ज्यांचा एक्सपिरियन्स 20 प्लस आहे, त्यांना थोडं अवघड जायचं. शेवटी गव्हर्नमेंटनीच ते कंपल्सरी केलं. आज आपण पाहतो, की जिथे-तिथे कॉम्प्युटर यूज होतं. सेम आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोबत पण आहे. लीगल कम्युनिटी ही ॲक्सेप्ट करायला थोडं हे बघते. त्यांना वाटते, की हे आम्हाला रिप्लेस करेल का? और माझं काम कमी करेल, तर मग माझ्याकडे काय काम राहणार? तर हा जो त्यांचा पर्स्पेक्टिव्ह आहे, हा सेम कॉम्प्युटरच्या बाबतीत पण होता. आणि हे जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे थोडं डेव्हलप व्हायला वेळ लागेल. पण विदिन 1 इयर जेव्हा कोर्टमध्ये कंपल्सरी होणार, त्यानंतर जे लॉयर्स किंवा ॲडव्होकेट्स आहेत, जे हे टूल यूज करत नाहीत, ते मागे पडू शकतात. सो इट विल नॉट रिप्लेस द लॉयर. इट विल एन्हान्स देअर कॅपॅबिलिटी. इट विल एन्हान्स देअर वर्क फास्टर, स्मार्टर अँड ॲक्सेसिबल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर वकिलांचे जॉब जातील वगैरे अशी काही भीती बाळगण्याची काही गरज नाही. नाही, नाही. वकिलाची जॉब नाही जाणार, पण जो यूज नाही करणार तो मागे पडणार. आता जसं मी एखादा ड्राफ्ट करतोय, मला जर का 3 तास लागतात. जर का माझ्यासोबत दुसरा आहे, जो एआय टूलचा यूज करून 10 मिनिटात ड्राफ्टिंग करतोय, तर ऑब्व्हियस आहे की तो पुढे जाणार. माझ्या स्किल सेट पण नाही राहणार आणि मला इन फ्युचर ते डेव्हलप करणंच आहे. सो बेटर हे आहे की तुम्ही आजपासून स्टार्ट करा, एक्सप्लोर करा. सुरुवातीला कठीण वाटतं. एकदा अडॉप्ट झाल्यावर तुम्हाला त्या टेक्नॉलॉजीची सवय झाल्यावर खूप ईझी जातं. मग हे टूल वापरायचं तरी कोणी? म्हणजे त्या प्रोफेशनमधल्या वकिलांनी वापरायचे, सर्वसामान्य लोकांनी वापरायचे, जजेसने वापरायचे, पोलिसांनी वापरायचे, कोणी वापरायचं? येस. हे टूल जे आहे सर, हे लीगल स्पेसिफिक आहे. हे टूल लॉयर्स जे लीगल ॲडवाईस देतात, ॲडव्होकेट जे क्लायंटला रिप्रेझेंट करतात, जजेस जे जजमेंट, ऑर्डर पास करतात, या सगळ्यांसाठी आपण टूल बनवलेलं आहे. मोरओव्हर जे लॉ स्टुडंट असतात, त्यांना एक फायनल इयरमध्ये ॲक्टिव्हिटी असतं मूट कोर्ट नावाची. त्यात पण ते या टूलचा वापर करू शकतात ॲज अ लीगल रिसर्च. सो हे जे टूल आहे, हे कंबाईन लीगल कम्युनिटीसाठी बनवलेलं आहे. सो जे पण लीगलमध्ये येतात, ते सगळे यूज करू शकतात. प्लस पोलीस डिव्हिजन पण याचा यूज करू शकतो. जसं की आता नवीन 3 लॉज आलेत. बी-एन-एस, बी-एन-एस-एस आणि बी-एस-ए. या 3 लॉजचा पोलिसांना ते खूप वापर करतात. तर त्यांच्यासाठी पण हे टूल खूप युजफुल आहे. अच्छा.
मग आपण बघू की अगदी स्टुडंट पासून ते जे प्रोफेशनमध्ये आहे, हे सगळे या एआयचा वापर करू शकतात. येस. खरं तर एआय म्हटलं तर सर्वसामान्यपणे आपण एक एल-एल-एम म्हणू, ChatGPT किंवा काहीतरी स्केचेस, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन वगैरे व्हिडिओ बनवणं. येस. इथपर्यंत आता एआय लिमिटेड न राहता एआय आता प्रत्येक क्षेत्रात येऊ लागलं. जसं आता आपण पहिल्यांदा बघितलं की लॉ या फील्डमध्ये पण आता एआयचा वापर छानपैकी सुरू झालेला आहे. येस. तर आणखीन एक गोष्ट अशी विचारायची की या एआयची जर का आपल्याला माहिती करून घ्यायची किंवा शिकायचं असेल, तर योग्य वय काय? म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांचं लॉचं शिक्षण घेत असताना करायचंय, की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काय शिकायचंय? माझं हे रिकमेंडेशन असेल, की जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, आता लास्ट इयर एल-एल-बीचा सिलेबस चेंज झालाय. तर त्यांनी हे त्यांच्या करिक्युलममध्येच इन्क्लूड करावं, कंपल्सरी सब्जेक्ट. आता पण त्यांनी केलंय, पण ऑप्शनल केलाय. लॉ एंड टेक्नॉलॉजी म्हणून त्यांना एक सब्जेक्ट आहे, जो फायनल इयरला असतो. तर त्यांनी जर का हा कंपल्सरी केला, तर इन फ्युचर जे पण लॉयर्स तयार होतील, ते एआयची त्यांना भीती नाही वाटणार आणि ते पूर्ण स्किल सेट सोबत येतील. कारण एआय यूज करायला पण एक स्किल सेट लागतं. तुम्हाला काय प्रॉम्प्ट द्यायचा, कसा द्यायचा यासाठी पण थोडं बेसिक नॉलेज लागतं. तर त्यासाठीच आम्ही लॉटर्नी एआय सोबत एक सर्टिफिकेशन कोर्स पण तयार केलाय, जो आत्ता सध्या आम्ही मार्केटमध्ये आणलाय. तर ते तुम्हाला एआयचं शिक्षण देईल. बट हे तर नंतरची प्रोसेस झाली. त्याआधी तुम्ही कॉलेज लेव्हलला एआयमध्ये डेव्हलपमेंट करू शकता. आणि बऱ्याच इकडे आता जसं हेल्थ केअरमध्ये पण एआय आलंय, लॉमध्ये पण आलंय. सगळीकडे एआय आहे आणि लोकांना फक्त एकच आहे की ChatGPT. सोल्युशन अगदी पटकन मिळू शकतं कुठल्याही प्रॉब्लेमचं असं आपण हां. म्हणूया येस, ChatGPT. येस. सोल्युशन मिळतं ChatGPTवर. हं. पण जर का लीगल सिस्टमचा जर का विचार केला, तर लीगल सिस्टम थोडी वेगळी आहे. ChatGPT जे ॲन्सर देतं तुम्हाला, ते खूप जनरल देतं. जर का तुम्ही ड्राफ्ट केला, तर तो तुम्हाला ड्राफ्ट वाटतो चांगला. जेव्हा रीड करता, तेव्हा तो खूप नॉर्मल असतो. त्यात लीगल लँग्वेजचं पण कमतरता असते किंवा तो पूर्णपणे फुल्ली डेव्हलप नसतो. त्यात तुम्हाला चेंजेस करावे लागतात. हे जे त्याचा प्रॉब्लेम आहे, त्यासाठीच आम्ही लॉटर्नी डॉट एआय सोल्युशन घेऊन आलोत. ChatGPTवर तुम्ही एखादा ड्राफ्ट बनवला, तुम्हाला तिथं एडिटचं ऑप्शन नाही राहत आणि त्यात जे पण सेक्शन देतात, ते व्हेरिफाय नाही करता येत तुम्हाला. सपोज जर का एखादा सेक्शन कोणत्या ॲक्टचा यूज झाला, तर तो व्हेरिफाय नाही करता येणार. आत्ता 2 महिन्या आधीची केस आहे. एका ॲडव्होकेटनी ChatGPTचं सायटेशन कोर्टात सादर केलं. ChatGPTनी ते सायटेशन स्वतः बनवलं, जी केस एक्झिस्टच करत नाही. ती केसच आत्तापर्यंत आहे नाही. तर हायकोर्टनी या जे पण कोर्ट होतं, त्यांनी त्या ॲडव्होकेटवर प्रॉपर ॲक्शन घेतली. तर एकच आहे की सगळ्या गोष्टीत आपल्याला कुठेतरी लीगल जे पण आपलं आहे डोमेन, त्याला कुठेतरी व्हेरिफाय करणं खूप गरजेचं आहे. जे आत्ता मी तुम्हाला बोललो, की एखादं सेक्शन आहे ते व्हेरिफाय कसं करणार? भारतात आत्तापर्यंत असा कोणताच टूल नाही, जो तुम्हाला एंड टू एंड सगळं काही प्रोव्हाईड करेल. लॉटर्नी डॉट एआयमध्ये सर आम्ही एक फीचर आणलंय व्हेरिफायर नावाचं. त्यात तुम्ही काय करू शकता ना, त्यात तुम्ही जो पण तुम्ही सेक्शन टाकलाय, तो तुम्ही साइडलाच व्हेरिफाय करू शकता. बायफर्गेशन होतं स्क्रीनचं. इकडे तुमचा ड्राफ्ट राहतो, इकडे तुमचं व्हेरिफायर राहतं. तो ड्राफ्ट तुम्ही तिथेच एडिट करा, तिथेच व्हेरिफाय करा. वर प्रिंट आणि डॉक्युमेंट तुम्ही डाउनलोड करू शकता, प्रिंट पण करू शकता. एवढं ईझी आम्ही हे बनवलंय लीगल कम्युनिटीसाठी. यातून मला एकच सांगायचं आहे, की एक लॉयर फक्त लिटिगेशन, कोर्ट प्रॅक्टिस किंवा सगळ्या गोष्टी नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त पण लीगल सिस्टमसाठी काहीतरी करू शकतो. जी आत्ता सध्या आमची 400 प्लस लॉयर्सची टीम आहे, ती याच्या मागे लागली, की काहीतरी असं करायचं ज्यामुळं लीगल सिस्टममध्ये ट्रान्सपरन्सी आली पाहिजे आणि ते सर्वांसाठी ॲक्सेसिबल राहिलं पाहिजे. तर हाच आता एक प्रयत्न चालू आहे. मग या सगळ्या ज्या प्रवास आहे म्हणजे इंजिनिअरिंग त्याच्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेस आणि आय-पी-आरमध्ये काही काम केलंय, येस. रिअल इस्टेटमध्ये केलं आणि आता एक वेगळा कन्सल्टंट म्हणून तुम्ही काम करताय. तर याच्यामध्ये काही असे किस्से, काही गोष्टी आहेत, काही गमतीशीर प्रकार आहेत किंवा काही इंटरेस्टिंग काही अशा घटना घडल्या आहेत का, की ज्या आपल्याला शेअर करता येतील? येस. आमच्याकडे सर बरेच क्लायंट येतात. आता मी सपोर्ट टीममध्ये पण काम करतो, तर ऑल ओव्हर इंडिया जे पण क्लायंट असतात, ॲडव्होकेट्स असतात, त्यांच्याशी डेली कन्व्हर्सेशन चालतं. तर त्यांचे खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन असतात, की एक ॲडव्होकेट होते. ते बोललेत, की "मला लीगल रिसर्च करायचा आहे, माझा खूप वेळ चाललाय आणि मला सायटेशन मिळत नाही, तर मी तुमची लॉटर्नीची ॲड बघितली आणि त्यांना जाणून घ्यायचं होतं, की यात नेमकं आहे का?"
मग नंतर मी त्यांना डेमो प्रेझेंट केला आणि त्यांनी मला एक रँडम केस सांगितली, की मला या केसवर मला फॅक्ट्स पाहिजेत. मी म्हटलं, "तुम्ही दुसरी गोष्ट तर तुम्ही हे कुठून काढू शकाल?" ते बोलले, की "माझ्या हातात जर का जजमेंट असेल, तर जजमेंट पण 80-90 पेजेस असतात. त्यात तुम्हाला फॅक्ट्स वगैरे शोधणं खूप डिफिकल्ट जातं." आणि सर्वात आधी तर त्यांना ते जजमेंटच नव्हती मिळत. मी जस्ट आमच्या टूलला एक प्रॉम्प्ट दिला आणि विदिन काही सेकंद त्यांच्यापुढे ती पूर्ण जजमेंट ओपन झाली. तर ते पाहून ते एवढे इम्प्रेस झाले, की तेव्हा त्यांना समजलं, की टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आणि आपण थोडं कुठेतरी गॅप पडतोय. तर त्यांनी ॲप्रिशिएट केलं आणि नंतर त्यांनी अजून काही केस लॉस सांगितल्या, ज्या आम्ही सक्सेसफुली सर्च केल्यात. नंतर त्यांचं एक होतं, की आता मी हिंगोलीमध्ये प्रॅक्टिस करतो किंवा कोणत्या पण महाराष्ट्रात कुठे पण प्रॅक्टिस करतो. डिस्ट्रिक्ट लेव्हलला मराठी लँग्वेज चालतं. आता मी जे दाखवलं त्यांना ते इंग्लिशमध्ये होतं. त्यांचं असं होतं, की मला मराठीत उत्तर देईल का? तर मी त्यांना ते कन्व्हर्जन करून दाखवलं. जेव्हा त्यांनी तो पूर्ण ड्राफ्ट वाचला, तेव्हा ते एवढे खुश झालेत, की त्यांनी म्हणजे लॉटर्नीला खूप ॲप्रिशिएट केलं त्यावेळेस. लॉच्या फील्डमध्ये करियर करावं असे अनेक विद्यार्थ्यांना वाटतं आणि स्पेशली 10वी नंतर किंवा 12वी नंतर त्यांना असं वाटतं, की आपल्याला पण या फील्डमध्ये करियर करायचंय, वकील व्हायचंय. तर मग अशा विद्यार्थ्यांनी ते करियरची निवड करण्यापूर्वी त्यांना हे समजणं गरजेचं आहे, की याला स्किल्स कोणते लागतात? मग तुम्ही काय सांगाल, की कोणकोणते स्किल्स असणं गरजेचं आहे या फील्डमध्ये जर का करियर करायचं असेल तर? जसं आपण इंजिनिअरिंग 2 प्रकारे करतो. एक तर आपण डिप्लोमा करून येतो. 10th नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा करून डिग्री घेतो. लॉमध्ये पण सेम आहे. एकतर तुम्ही 5 इयर्सचं लॉ करू शकता आफ्टर 12th ज्यामध्ये तुम्हाला पहिल्या 2 वर्षात स्किल सेट, कम्युनिकेशन सगळ्या काही बेसिक गोष्टीच त्या करिक्युलममध्ये कव्हर होतात. सेकंड असतं की 3 इयर्सवाल्यांचं लॉ. जसं मी 3 इयर्समध्ये होतो, तर 3 इयर्सवाल्यांचं जे पण बॅकग्राऊंड असेल, ते त्यांना खूप पुढे घेऊन जातं. जसं की कम्युनिकेशन स्किल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅबिलिटी, नंतर त्यांचा पर्स्पेक्टिव्ह, इनोव्हेशन्स या सगळ्या स्किल सेट जर का असेल, तर मी म्हणू शकतो की तुम्ही लॉ फील्डकडे येऊ शकता. तुम्ही लॉ फील्डमध्ये एंट्री घेऊ शकता. कारण सगळ्यात मोठी गोष्ट आहे कम्युनिकेशन. जे आजच्याला आपण थोडं घाबरतात किंवा बोलताना त्यांना कॉन्फिडन्स येत नाही. जर का तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल आहे ना, तर तुम्ही या जगात कुठेच मागे नाही पडणार. तर मग याच्यामध्ये इन्फ्लुएन्सिंग किंवा कन्व्हिन्सिंग स्किल्स हे तयार होऊ शकतात का? म्हणजे जर का मी ॲडमिशन घेतली एका विद्यार्थ्याने, तर मग पुढच्या 3 वर्षात तो तयार करू शकतो का हे स्किल्स? येस. या फील्डमध्ये सर एक महत्त्वाचं असं आहे, की इंटर्नशिप जे लॉ स्टुडंट फर्स्ट इयरपासूनच प्रिफर करतात. त्या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात, कारण तुमचं एक्सपोजर येतं सीनियर ॲडव्होकेटसोबत. ते सीनियर ॲडव्होकेट तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगतात. ते जर का कोणत्या क्लायंटसोबत जर का डिस्कस करत असाल, तर तुम्ही तिथं असल्यावर तुम्हाला समजतं, की आपले सर काय बोलतायत किंवा कसं कम्युनिकेशन होतं. तर त्याचा खूप मोठा रोल प्ले होतो. कारण एकीकडे तुमची कॉलेज लाईफ चालू आहे, दुसरीकडे तुम्ही इंटर्नशिप करत आहात. तर हे जे कॉम्बिनेशन आहे, हे तुम्हाला फायनल इयर झाल्यावर जेव्हा तुम्ही बाहेर पडता, हे तुम्हाला खूप पुढे घेऊन जातं. कोर्टात पण आता मी पाहतो, की बरेचसे क्लायंट असतात, त्यांच्यासोबत इंटर्नच डील करतात. कारण ते स्किल त्यांच्यात इंटर्नशिपमध्येच डेव्हलप झालेले आहेत. त्यामुळं इंटर्नशिपला खूप मोठा रोल आहे. इंटर्नशिपचा पण खूप मोठा रोल आहे लीगल सिस्टममध्ये. आणि मी तरी सजेस्ट करेल, की जसं तुमचं फर्स्ट इयर झालं, साइड बाय साइड इंटर्नशिप करायला पाहिजे. मी पण तेच केलं आणि 5 इयर्सवाले जनरली 4 ते 5 वर्ष इंटर्नशिप करतात सीनियर ॲडव्होकेटकडे आणि त्यानंतर ते स्वतःचं तयार करतात. एकतर लिटिगेशनमध्ये जातात किंवा कॉर्पोरेटमध्ये जातात. तर त्यांचं असं असतं, की पहिले 4 वर्ष त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत. त्यांचा बऱ्यापैकी 10% क्लायंट्स जो म्हणतो आपण क्लायंट फेस तो इंटर्नशिपमध्येच बनलेला आहे आणि क्लायंट एक्सपोजर पण त्यांना आलेलं आहे. त्यामुळं त्यानंतर गोष्टी खूप ईझी होऊन जातात. मग याच्यामध्ये करियर करताना नक्की कुठे करियरच्या संधी जास्त आहेत? म्हणजे कॉर्पोरेट्समध्ये काम केलं तर चांगलं करियर होतं, की एक इंडिपेंडंट ॲडव्होकेट म्हणून काम केलं तर करियर चांगलं आहे, कसं आहे म्हणजे? 2 गोष्टी असतात सर. एक तर तुम्हाला फायनान्शियली जर का गरज असेल, तर प्रिफर आहे की तुम्ही कॉर्पोरेटमध्ये जाल. कारण कॉर्पोरेटमध्ये रेग्युलर सॅलरी वगैरे ते तुमची नीड पूर्ण करून टाकेल. सेकंड असतं की लिटिगेशन. तुम्ही जर का लिटिगेशनमध्ये गेलात, तर आधी तुम्हाला क्लायंट मिळणार नाही. काही वर्ष तुम्हाला स्ट्रगल राहणार. पण एकदा 3 ते 4 वर्ष तुम्ही हार्ड घेतल्यानंतर, त्यानंतर तुमचा स्ट्रगल तिथे संपला. त्यानंतर तुमची खरी लाईफ सुरू झाली. त्यानंतर तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही.
पण हे जे 4 वर्ष आहेत, हे जर का कोणी सस्टेन करू शकत असेल, तर मी म्हणेल की लिटिगेशन बेस्ट आहे, कारण ती आपली कोअर फील्ड आहे. कॉर्पोरेट त्यांच्यासाठी चांगलं आहे ज्यांचं बॅकग्राऊंड टेक्निकल आहे. जसं आता मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे, तर मी कॉर्पोरेट प्रिफर केलं कारण माझं बॅकग्राऊंड टेक्निकल आहे. असं नाही की मी लिटिगेशन नाही करत, मी करू शकतो. पण मला कॉर्पोरेटमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तिकडच्या गोष्टी मला माहिती आहेत. त्यामुळे ते माझ्यासाठी खूप ईझी होऊन जातं. दोन्ही पण फील्ड आपापल्या जागी चांगल्या आहेत. एकीकडे स्ट्रगल आहे, दुसरीकडे आहे जी स्टेडीली ग्रोथ देतं. जसं की कॉर्पोरेटमध्ये. लिटिगेशनमध्ये तुम्ही 4-5 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला कशातलाच पाहायची गरज नाही. तुम्ही मागे वळून पाहणार पण नाही. ना फायनान्शियली तुम्ही मागे राहाल, ना नॉलेजच्या बेसिसवर मागे राहाल, ना तुमचा कॉन्फिडन्स लो राहील, ना कम्युनिकेशन स्किलचा काही प्रॉब्लेम राहणार. कारण तुम्ही त्या लेव्हलपर्यंत पोहोचलेले आहात. मग आता याच्यामध्ये शिक्षणाबद्दल पण थोडंसं बोलू, की एल-एल-बी केल्यानंतर करियर सुरुवात करणं आणि एल-एल-एम केल्यानंतर करियर सुरुवात करणं, दोघांमध्ये नक्की फरक काय? एल-एल-बी सर एक ही बेसिक डिग्री आहे, जी लॉसाठी कंपल्सरी आहे तुम्हाला कोर्टात प्रेझेंट व्हायला किंवा कोणाला लीगल ॲडवाईस द्यायला. एल-एल-एम म्हणू शकतो आपण की मास्टर ऑफ लॉची डिग्री आहे. ती तुम्हाला एक एक्सपर्टाईज देते. जसं की आता एल-एल-एम इंटरनॅशनल लॉमध्ये आहे, आय-पी-आरमध्ये आहे, बिझनेस आणि कॉर्पोरेट लॉमध्ये पण आहे. तर हे सगळं तुम्हाला एक एक्सपर्टाईज देतं. आणि जर का समजा आय-पी-आरमध्ये एल-एल-एम केलं तर माझी एक्सपर्टाईज त्यात येऊन जाईल. माझा स्कोप तिकडे वाढेल. तर जस्ट हे एक तुम्हाला तुमचं डेस्टिनेशन सेट करायला खूप हेल्प करतं. जसं की आता मी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा पण करतोय सिम्बायोसिसमधनं. बिझनेस आणि कॉर्पोरेट लॉमध्ये. तर जेव्हा मी ते बुक वाचतो त्याचा मला खूप मोठा फायदा होतो. एकतर पर्स्पेक्टिव्ह मिळतो, जो कॉर्पोरेटसाठीही असतो. दुसरं इनोव्हेशन मिळतं, की आपण काय इनोव्हेटिव्ह थिंकिंग आणू शकतो. आणि तिसरं असतं, की माझी नॉलेजची लेव्हल वाढवतं. इन डेप्थ नॉलेज मला येऊन जातं. तो मला कॉन्फिडन्स देऊन जातो. ती गोष्ट मला खूप कॉन्फिडन्स देतं. अच्छा. मग आता आपण असा पण एक थोडासा विचार करून बघू, की एल-एल-बी करत असताना मी कुठेतरी इंटर्नशिप केली आणि इमिडिएटली करिअरला सुरुवात केली. मग करिअरची सुरुवात केल्यानंतर काही वर्षांनी एल-एल-एम करायचं, तर तसं शक्य असतं का? येस, एल-एल-एम सर तुम्ही कधीही करू शकता. मोस्ट ऑफ दी प्रेफरेबल असं आहे, की जे बाकी करतात एल-एल-बी झालं, की लगेच एल-एल-एम करतात. बट आजच्या वेळेस जर का पाहिलं तर आजच्या 21व्या शतकात आपल्याला स्किल सेट खूप इम्पोर्टंट आहे. ते तुम्ही एल-एल-एममध्ये पर्स्यू करा किंवा एल-एल-बीमध्ये करा. असं पण असतं, की एल-एल-एम केल्यावर तुमचं डिरेक्शन चेंज होतात किंवा तुम्हाला एक प्रॉपर सब्जेक्टचं नॉलेज मिळतं किंवा एक स्पेशलायझेशन येऊन जातं. पण असं काही नाहीये, की एल-एल-बी झाल्यावर एल-एल-एम केलंच पाहिजे किंवा काय. बरं, मग याच्यामध्ये स्पेशलायझेशनबद्दल तुम्ही म्हणत होता, तर स्पेशलायझेशन अंडर ग्रॅज्युएटला म्हणजे एल-एल-बी करत असताना देखील स्पेशलायझेशन असतात का? येस, एल-एल-बी करत असताना सर काही डिप्लोमा कोर्सेस असतात, काही सर्टिफिकेशन कोर्सेस असतात, जे मी इंजिनिअरिंगमध्ये कधी नव्हते ऐकले. इथे आल्यावर मला समजलं, की एक कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्टिंगचा पण एक कोर्स असतो, सॉफ्टवेअर ड्राफ्टिंगचा पण असतो, नंतर ॲडव्हान्स लीगल रिसर्चचा पण एक कोर्स असतो आणि याच्यासोबत काही डिप्लोमाज पण तुम्ही करू शकता. जसं की डिप्लोमा इन सायबर लॉ, डिप्लोमा इन इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स, डिप्लोमा इन डेटा प्रायव्हसी असे बरेच सारे डिप्लोमे असतात, जे तुम्ही एल-एल-बी सोबतच करू शकता. आणि ते तुमचं स्किल किंवा तुमचं नॉलेज खूप एन्हान्स करतात. कारण की तुम्हाला त्या फील्डचं नॉलेज एल-एल-बी सोबत आल्यानंतर तुम्ही जिथे पण जाल ते नॉलेज तुमचं दिसून येतं, की यांनी या फील्डमध्ये नॉलेज घेतलंय आणि खरंच ते खूप हेल्प करतं. मग हे लॉचं शिक्षण भारतामध्ये घेणं फायदेशीर की परदेशामध्ये घेणं जास्त फायदेशीर आहे? एल-एल-एमसाठी सर परदेशात जातात लोकं, तिथनं स्पेशलायझेशन करून येतात. स्पेशली आय-पी-आरसाठी लोकं प्रिफर करतात. कारण की यू-एसमध्ये पेटंट खूप चालतं. भारतात ट्रेडमार्क, कॉपीराइट, पेटंट खूप चालतं. तर काही असतात जे एल-एल-एमसाठी जातात. एल-एल-बी जनरली भारतातूनच करतात. भारतात पण खूप टॉप लेव्हलचे कॉलेज आहेत. जसं एन-एल-यू आहे. पुण्यात जर का बघितलं आपण आय-एल-एस आहे. तर या कॉलेजेसमधून केल्यावर पण तेवढंच एक तुम्हाला लेव्हल राहते, की तुम्ही विदेशातून करा किंवा भारतात. तेवढे स्किल सेट हे नक्की तेवढा तयार स्किल सेट तुम्हाला हे कॉलेजवाले ऑलरेडी इन्क्लूड करून देतात तुमच्या ह्याच्यातच. मग आता आपण शिक्षणाबद्दल बोलतोय, करिअरबद्दल बोलतोय, तर अजून एक थोडासा इंटरेस्टिंग एक क्वेशन असा असेल, की जर का इंजिनिअर झालेल्या व्यक्तीला म्हणजे एका कुठल्याही ब्रँचच्या इंजिनिअरला जर का लॉमध्ये करिअर करायचं असेल, तर कुठल्या-कुठल्या करिअर अपॉर्च्युनिटीज असतात? येस. इंजिनिअरिंग झाल्यानंतर सर जर का एखाद्याला वाटलं, की मला लॉ करायचंय, मी लॉमध्ये इंटरेस्टेड आहे. तर त्याच्यासाठी असं समजा तुम्ही, की मी डोअर ओपन केलं.
पुढे पूर्ण ग्राउंड त्याच्यासाठी मोकळं आहे. तो काहीही करू शकतो. या 3 गोष्टी असतात, की तो इंजिनिअर आहे तर तो कॉर्पोरेटमध्ये जाऊ शकतो. कॉर्पोरेटमध्ये तो त्याचं करियर करू शकतो. दुसरं असतं, की इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स जे आपल्या इंजिनिअरिंगमध्ये पण आपल्याला होतं. पेटंट झालं, ट्रेडमार्क झालं, कॉपीराइट झालं. तो त्यात पण स्पेशलायझेशन करून स्वतःचं काहीतरी अस्तित्व तयार करू शकतो. जे आजच्या काळात ज्याला खूप जास्त स्कोप सुरू आहे. जसं की ट्रेडमार्क. तुम्ही जर का एखादा नवीन बिझनेस सेटअप केला, तर तुम्हाला ट्रेडमार्क कंपल्सरी झाले. मी जर का बुक बनवतोय, तर माझं इनोव्हेशन कुठं जाऊ नये यासाठी मी कॉपीराइट घेतोय. जसे आता आपल्या एम-आय-टीमध्ये खूप सारे प्रोजेक्ट्स चालतात आणि ते प्रोजेक्ट्स पण खूप म्हणजे हाय लेव्हलचे असतात. त्याला पण कुठेतरी पेटंटची गरज आहे. जेणेकरून आपली आयडिया बाहेर नाही गेली पाहिजे किंवा जर का असेल तर ते पेटंट आपल्या कॉलेजच्याच नावावर राहिलं पाहिजे. तर या सगळ्या स्कोप एका इंजिनिअरसाठी राहतो. त्याला लिटिगेशनमध्ये पण जाता येतं, पण लिटिगेशनमध्ये त्याला लिमिटेशन हे राहतं, की क्लायंट बेस तयार करायला वेळ लागतो आणि ऑलरेडी इंजिनिअरिंग करून त्यांनी 24-25 इयरपर्यंत पोहोचला असतो. त्यानंतर त्याच्याकडे एवढा वेळ नसतो, की तो क्लायंट बेस तयार करू शकेल. मग त्याच्यानंतर थोडा त्याला स्ट्रगल राहू शकतो. जर का बॅकग्राऊंड चांगलं असेल, तर मग ही कॅन गो. ओके. तुम्ही प्रोजेक्टबद्दल बोलला, एम-आय-टीमध्ये जे एक्झाम्पल दिलं, तर खरोखरच सांगावसं वाटेल, की एम-आय-टीमध्ये सलग 2 वर्ष आम्ही एक रेकॉर्ड ब्रेकिंग आय-पी-आर फाईल करतो. म्हणजे मागच्या वर्षी 65 आय-पी-आर एका वर्ल्ड आय-पी-आर डेच्या दिवशी आम्ही फाईल केले आणि यावर्षी 100हून अधिक आपण आय-पी-आर फाईल केले वर्ल्ड आय-पी-आर डेच्या सेलिब्रेशन म्हणून. तर हे देखील आपल्याला खरोखर एक गरज निर्माण झाली इंजिनिअर करता आय-पी-आर समजून घेणं आणि त्याचा फायदा करून घेणं. जसं तुम्ही म्हणाला, की यू-एस इज लीडिंग इन आय-पी-आर फायलिंग. भारतात देखील आपण करियर करायचं म्हटलं तर नक्कीच तेवढं शक्य आहे. तुम्ही ज्यावेळेस स्टुडंट होता, ज्यावेळेस 2019ला तुम्ही पास आउट केलं एम-आय-टी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमधून. तर कॉलेज जीवनामधल्या अशा काही गोष्टी होत्या का, की ज्याचा तुम्हाला नंतर या फील्डमध्ये काही उपयोग झाला? मी जेव्हा सर एम-आय-टीमध्ये 2016 मध्ये एंट्री घेतली, तेव्हा मला इंजिनिअरिंगची पण थोडी भीती होती. कारण नवीन फील्ड म्हटल्यावर एक मनात भीती राहते. मी गेलो आणि फर्स्ट सेमला मी लेक्चर केले. फर्स्ट इयर मी पूर्ण लेक्चर वगैरे केले एकदम व्यवस्थित आणि सेकंड इयरमध्ये जसा गेलो, तसं मला सिव्हिल सर्व्हिसची प्रिपरेशन करायची होती. तर आमची जी पण फॅकल्टी होती ती खूप सपोर्टिव्ह होती आणि मी एम-आय-टीला नेहमीच चांगलं म्हणतो कारण की त्यांनी जे स्टुडंटसाठी केलं आणि जे आज मी तुमच्यापुढे आहे ॲज अॅन ॲडव्होकेट, ते आहे तिथल्या सपोर्टमुळं. जे तिथल्या फॅकल्टीनी, टीचर्सनी जे पण सपोर्ट केला त्यामुळं तुम्ही बघताय की एम-आय-टीमधले लोकं आज परदेशात पण त्यांचं अस्तित्व आहे. इथे पण आहे आणि प्रत्येक फील्डमध्ये गेलेत. कोणी ॲडव्होकेट झालंय, कोणी इंडस्ट्री एक्सपर्ट आहे, कोणी विदेशात जाऊन काहीतरी वेगळं करतोय. आत्ताच मी परवा न्यूज वाचलेली, की एम-आय-टीची कॉन्फरन्स यूएसमध्ये पण आहे. यूएसमध्ये पण त्यांचा आहे. मला मेल आलेला. तर या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर खरंच एम-आय-टीने खूप काही केले त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी. 18 मध्ये मी सिव्हिल सर्व्हिसची प्रिपरेशन स्टार्ट केली. 12 वाजेपर्यंत मी कॉलेज करायचो. 12 नंतर मी दिवसभर लायब्ररीत बसायचो. पण मी हे पण गोष्ट ऑब्झर्व्ह केली, की जर का एकटा जर का बसून राहते, माझं जर का मन लागलेलं वाचण्यात, तर जे लायब्ररीमधले जे सर राहायचे ते केव्हाच मला उठवायचे नाहीत. ते लायब्ररी सुरू ठेवायची 15-20 मिनिटं, अर्धा तास सुरू ठेवायचेत. त्यांनी कधी आम्हाला असं डिस्टर्ब नाही केलं, की झालं का, बंद करायचंय? कधीच नाही. जर का वायवा आहे किंवा काही पण इंटर्नल एक्झाम आहेत, त्यासाठी पण कॉलेजवाल्यांनी खूप सपोर्ट केलाय आणि खरंच म्हणजे ती एक जर्नी होती जिथनं मला त्यांनी सपोर्ट केला म्हणून मी आज पुढे जाऊ शकलो. अगदी आपण म्हणजे परीक्षेच्या काळामध्ये लेट नाईटपर्यंत आपण फॅसिलिटी विद्यार्थ्यांना देतो, की लायब्ररी यूज करा, लॅब्स असतात आणि आता तुम्ही बोललात, की अल्युमिनी मीट, इंटरनॅशनल अल्युमिनी मीट्स गेल्या काही वर्षांपासून होत आहेत. त्यामुळे अल्युमिनी आज जगभरात पोहोचलेत आणि ते खरोखर एम-आय-टीला देखील आज सपोर्ट त्याचा मिळतोय नक्कीच. तर पुढचं असं असेल, की जर ह्या सगळ्या प्रवासामध्ये येणारे जे काही यंग जनरेशन आहे, की ज्यांना या फील्डमध्ये इंजिनिअरिंगमध्ये असेल, आय-पी-आरमध्ये असेल किंवा लॉमध्ये असेल, तर याच्यात कुठेही करियर करायचं असेल, तर जनरल काही टिप्स तुम्हाला देता येतील का? आजच्या काळात असं आहे ना सर, की डिग्रीपेक्षा पण स्किल सेटला खूप इम्पोर्टन्स आहे. जर का माझ्याकडे स्किल सेट आहे, तर मी कुठे पण सर्व्हाईव्ह करू शकेल. जर का माझ्याकडं आता सपोज मला जर का इंजिनिअरिंग करायची आहे आणि माझ्याकडे जर का टेक्निकल स्किल आहेत, तर मी त्या फील्डमध्ये मी खूप टॉपला आहे. कारण माझ्याकडे त्या स्किल सेट आहेत. आता मी लीगलमध्ये आहे, जर का लीगलमध्ये माझ्याजवळ जर का ड्राफ्टिंगची स्किल आहे, कम्युनिकेशन स्किल आहे,
तर लीगलमध्ये मी खूप वर जाऊ शकतो. कारण माझ्याकडे ते स्किल सेट ऑलरेडी आहे. तर असं प्रत्येक सिस्टमचं काहीतरी स्किल सेट असतं आणि ते जर का तुम्ही जर का डेव्हलप केलं स्वतःत, तर नक्कीच तुम्हाला आयुष्यात खूप फायदा होतो आणि तुम्हाला मागे वळून पाहायची गरज नाही. आणि मी एकच सांगेल, की तुम्ही नेहमी स्वतःला अपग्रेड करत चला. आज मी आहे, तो मी उद्या नसावं. काल जे होतो ते मी आज नाही आहे. मी 2 वर्ष आधी जेव्हा होतो, 2 वर्ष आधी जो सागर होता किंवा 2020 मध्ये जो होता, तो आज नाही आहे. त्याने खूप अपग्रेड केलंय. तो इंजिनिअरचा लॉयर झालाय, नंतर ॲडव्होकेट झालाय आणि आज तो एका मोठ्या कंपनीत ॲज अ लीगल कन्सल्टंट म्हणून काम करतोय. तर हे सगळं पॉसिबल झालं ड्यू टू द स्किल सेट. मी डिग्रीनंतर एल-एल-बीला जेव्हा होतो, तेव्हा मी खूप काही कोर्सेस केलेत. कमीत कमी 8 ते 10 कोर्सेस मी केलेत. त्यानंतर मी डिग्रीला असताना पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमाला ॲडमिशन घेतली आणि मी सायबर लॉचा डिप्लोमा पण केलाय. परत मी आय-पी-आरसाठी पण इंटर्नशिप केली आहे. आय-पी-आरमध्ये मी ट्रेडमार्क कॉपीराईटमध्ये पण प्रॅक्टिस केली. तर हे पण एक स्किल सेट आहे, की जिथं तुम्हाला सर्व्हाईव्ह करायचं आहे, जिथं तुम्हाला वर जायचंय, तिथं तुम्हाला नेहमी स्वतःला अपग्रेड करत राहावं लागतं. आणि मी हेच सांगेल, की आता तुम्ही जिथे आहे ना, त्यानंतर जर का तुम्हाला जर का पुढे जायचं, नेहमी अपग्रेड करत राहा. काही ना काही नवीन कोर्सेस, नवीन इन्फॉर्मेशन शिकत राहा, सर्टिफिकेशन कोर्सेस करत राहा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. आणि लास्ट टाईम जेव्हा मी एम-आय-टीमध्ये व्हिजिट केली, तर मी असं ऐकलं, की म्हणजे मी स्वतः करिक्युलम पाहिला आणि खरंच एम-आय-टीने एक चांगलं केलंय, की त्यांचा जो स्वतःचा करिक्युलम डेव्हलप केलाय, त्यात त्यांनी स्किल सेटला खूप इम्पोर्टन्स दिलंय, की ते फर्स्ट इयरमध्ये मेकॅनिकलवाल्यांना पण लँग्वेजेसचे बेसिक नॉलेज देत आहेत, जे आधी नव्हतं. आमच्या काळात तर नव्हतंच. पण आता ते पाहून थोडा आनंद वाटतो, की यार कुठेतरी एक जो स्टुडंट आहे, तो 3rd इयर नंतर किंवा फायनल इयर झाल्यानंतर पूर्ण असा फुलफिल होऊन निघेल, की त्यानंतर त्याला कोणतं चॅलेंजेस नाही येणार, की मला या गोष्टीचं बेसिक नाही किंवा मला ही गोष्ट शिकायला पाहिजे. असं चॅलेंज त्याच्यापुढे नाही राहणार. टेक्नॉलॉजी, लॉ आणि एआय जसं बघितलं तर 3 वेगवेगळे व्हर्टिकल्स. तर तिघांचा जर का एकत्र आपण वापर करायचा म्हटला, तर तुमचं याच्यावरती काय ओपिनियन आहे? सर टेक्नॉलॉजी आता मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे, तर मला टेक्नॉलॉजी खूप हेल्प करते. इव्हन मी लॉमध्ये आहे, पण मला जेव्हा ती थॉट प्रोसेस बनते, त्या थॉट प्रोसेसमध्ये एक जे बॅकग्राऊंड असतं ते खूप मॅटर करतं. जसं की मी त्या लॉ आणि टेक्नॉलॉजी मी लीगल टेकमध्येच काम करतोय. आम्ही जे टूल बनवतोय किंवा आम्हाला जे टूल बनवायचंय किंवा आम्हाला ज्या लेव्हलला न्यायचंय, त्यात याचा खूप इफेक्ट पडतो. याचा खूप मला फायदा होतो, की मी टेक्नॉलॉजीसोबत मी फ्रेंडली आहे. जर का काही इश्यू गेला तर मी क्विकली रिझॉल्व्ह करू शकतो. आणि परत लीगलमध्ये असं होतं, की लीगलमध्ये तो कॉन्फिडन्स तुमच्यात बिल्डअप होतो. कारण की टेक्नॉलॉजीमध्ये जर का करतोय, तर मी त्याच पर्स्पेक्टिव्हनी पाहणार. जर का मला लिटिगेशनमध्ये जायचं, तर मे बी पर्स्पेक्टिव्ह वेगळा असू शकतो. पण आता मी जिथे काम करतोय, तिथं टेक्नॉलॉजी खूप इम्पोर्टंट आहे आणि आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर करतोय. तर त्यात असं असतं, की आमची टेक टीम पण आहे. कधी त्यांना पण चॅलेंजेस जातात. तर मी जेव्हा विचार करतो, तर मलाच कधी-कधी माझे सोल्युशन मिळून जातात. की अरे, अशामुळं होत असेल, याचं रिझन असं असेल किंवा अशामुळं. आता लास्ट टाईम आमच्याकडे क्लायंटच्या कंप्लेंट्स आलेल्या, की तुमचं जे वर्ड डॉक्युमेंट आहे, जर का मी मराठीत ड्राफ्टिंग करतोय, मी जर का ते वर्डमध्ये केलं, तर ते बॉक्स टाइप येतंय. हा एक त्यांची क्वेरी होती. तिथे टेक टीम वगैरे कोणीच नव्हतं. मी जस्ट सरला सोल्युशन दिलं, की "सर," म्हटलं, "हा बॅकएंडचा इश्यू आहे." आणि त्याला सोल्युशन सांगितलं. जर का 2-3 स्टेप केलं, तर आपण तो इश्यू रिझॉल्व्ह करू शकतो. दुसऱ्या दिवशी टेक टीमला म्हटलं, की असं-असं आपल्याला करायचं. लगेच तो इश्यू त्यांनी केला आणि तो रिझॉल्व्ह झाला. तर हे जे हेल्प होतं ना, हे कुठेतरी तुम्हाला खूप कॉन्फिडन्स देतं. पुढे जायला म्हणावं किंवा तुमच्यात एक आतमध्येच कॉन्फिडन्स येतो, की यार मला सगळं माहिती आहे. मी करू शकतो. तर याचा खूप मोठा फायदा होतो. छान. आता एक शेवटचा प्रश्न आजच्या पॉडकास्टमधला, की येणाऱ्या काही वर्षांमध्ये हाऊ डू यू फोरसी युअर करियर ऑर द इव्होल्यूशन ऑफ ऑल these एआय टेक्नॉलॉजीज इन द कमिंग इयर? आता सर मी कॉर्पोरेटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मी एंट्री घेतलेली आहे ॲज अ लीगल कन्सल्टंट. माझा हाच ट्राय आहे, की याच फील्डला मला घेऊन पुढे जायचंय. लॉयर म्हणजे एक असा नाही, की तुम्ही कोर्टात प्रॅक्टिस करताय किंवा काय. लॉयर एक असा पण असू शकतो, जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. जन दुसऱ्या ॲडव्होकेट्सचे या जे पण ॲडव्होकेट्स फेस करतायत, जसं की आता आपण बोललो पेंडिंग केसेसबद्दल. तर हे पण एक लॉयरचाच पार्ट आहे किंवा हा पण एक लीगलचाच पार्ट आहे. तर माझं तरी असं आहे, की आता जे आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप करतोय, आता त्याला कंट्री वाईड पूर्ण लोकात त्यात अवेअरनेस तयार करायची, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ मस्ट.
आणि ते सॉफ्टवेअर लोकांना यूज करायला लावायचं आणि पुढे त्याला आणखीन डेव्हलप करायचं. इंडियात तसं सॉफ्टवेअर नसावं, की जे एवढा इझिली प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. तर सध्या तरी मनात तेच आहे, की पुढचे 2-3 वर्ष तरी खूप त्याला स्ट्राँग बनवायचं आहे, जेणेकरून पूर्ण लीगल सिस्टम आपली रोबस्ट होईल, ट्रान्सपरन्सी येईल आणि सर्वांना ॲक्सेसिबल राहील. जसं की आता लास्ट वीकमध्ये मुंबई हायकोर्टाने लाईव्ह स्ट्रीमिंग चालू केली. आमची 15 दिवसाआधी 29 जूनला एक कॉन्फरन्स झालेली. त्या कॉन्फरन्समध्ये एका ॲडव्होकेटनी क्वेशन विचारला होता. तिथे जस्टिस आले होते सुप्रीम कोर्टचे, अभय ओक म्हणून. त्यांनी एक क्वेशन केला, की तुम्ही बॉम्बे हायकोर्टची लाईव्ह स्ट्रीमिंग का नाही दाखवत? आणि मे बी त्यांनी तो क्वेशन नोट डाउन केला असेल किंवा त्याच्यावर आधीच प्रोसेस चालू असेल. त्यानंतर 3 दिवसात जजमेंट आले, की बॉम्बे हायकोर्टची लाईव्ह स्ट्रीमिंग चालू होणार. यांनी एकच होतं, की लीगल सिस्टममध्ये ट्रस्ट वाढतो लोकांचा आणि सर्वांना ॲक्सेसिबल होतो आणि ट्रान्सपरन्सी मेंटेन होतं. जे लोकं ॲक्चुअली तिथे जाऊन नाही पाहू शकत, ते लाईव्ह पाहू शकणार YouTubeला. तर हा खूप मोठा ॲडव्हांटेज आहे आणि आम्हाला पण त्याच लेव्हलला घेऊन जायचंय, की सर्वांचं काम सोपं झालं पाहिजे, इफिशियंट कम्युनिटी बनली पाहिजे आणि सगळ्यांचा रिसर्च खूप कमी वेळेत, ड्राफ्टिंग खूप कमी वेळेत झाली पाहिजे. हाच एक आमचा आता ट्राय सुरू आहे. ग्रेट. सागर, तुम्ही या पॉडकास्टमध्ये आलात. तुमच्या या वेगळ्या करिअरबद्दल खूप छान माहिती दिली. टेक्नॉलॉजीबद्दल आपण बोललो. येणाऱ्या काळामध्ये एआयचा वापर कसा असणार आहे. इंजिनिअरिंग ते लॉ हा सगळा जीवन प्रवास आपण बघितला आणि खूप छान मोलाची माहिती आज येणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांकरता पण तुम्ही दिली. तर MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग करून तुमच्या या येणाऱ्या काळामधलं तुमचं जे काही करिअर असेल, तुमचे स्वप्न असेल, त्यांच्याकरता मनापासून शुभेच्छा आणि अनेक अनेक धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर.